वैष्णवीच्या आधी पोरगी शिकायच्या मागे मला तर वाटते. हे बघा काय शिवती. आजीसाठी दोन आहे. एक तर तिला दाभाडीला जायचं असेल तर तिकडं जाईल, नाही तर दुसरं बालाजीला यायचं असेल. दोन्ही पैकी एक काय कॅन्सल करायला लागली तू. काय झालं दीदी. काऊन पुसून गेली. चहा सांडून दिला का तू. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या वैश्य सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यांच्या कमेंट अशा आहे की दादा तुम्ही कुठं फिरायला जात नाही, तू कुठं फिरायला घेऊन जात नाही यांना, कुठंतरी जायला पाहिजे. सगळ्या गोष्टी या तुमच्या खऱ्या आहे, पण त्याच्या मागले मोठं कारण आहे की ते तुम्हाला बी माहिती आहे. आपल्याला आजीला सोडून बी बऱ्यापैकी कुठं जाता येत नाही आणि तुम्ही म्हणता की बाबा आजीचं सोड, मग तू तुझ्या बायकोला घेऊन जात जा. पण कसं आहे माहिती आहे का, आईनं त्यांनी बी अजून काहीच नाही बघितलेलं. जाणार कुठं आपण महाराष्ट्रात, देवदर्शन हेच असणार आहे, दुसरं काय. पण आता आमचा प्लॅन होता जायचा बालाजीचा, पण बघू आता काय होतं. तर कारण काय माहिती आहे का, सगळ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं नाही चाललोय. पण मी असं पण एक टूर आम्ही प्लॅन केलाच होता. कारण कसं माहिती आहे का, फॅमिली सगळे सोबत असले आणि सगळेजण असेल, ताई हे ते सगळ्यांना म्हटलं चला. कारण कसं आहे माहिती आहे का, सगळे गेलं तर मजा येते आणि सगळ्यांचे एकमेकांचं हे पण करता येतं आणि बोर पण होत नाही. त्याच्यामुळं आमचा असा प्लॅन चालू आहे की बाबा सगळ्यांनाच घेऊन जायचंय. पण प्रॉब्लेम इथं येतोय की आजीमुळं आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतोय की आजीला एकटीला सोडता नाही येत आणि घेऊन पण नाही जाता येत, कारण त्यांना चालता पण येत नाही. आणि रेल्वेने जायचं म्हटलं तर सगळे प्रॉब्लेमच आहे. आणि तू म्हणसान गाडी, तर गाडी एवढे जण बसत नाही. आणि ओंबू पण म्हणे आपली फॅमिली येणार आहे, पण काहीतरी त्याच्या ताईचा पण इश्यू आलाय, त्याच्यामुळं तो मागं पुढं चालू आहे त्याचं. पण ते असू द्या, तरी त्याला मी म्हटलंय की बाबा चल आपण करू प्लॅन काहीतरी. कारण कसं एकदा यांना नेऊन म्हणजे कुठं जर फिरून आणलं ना, हे पण फ्रेश होतील. त्या हिशोबाने आमचा प्लॅन चालू आहे आता करणं. पण आता ताईन ते पण म्हणे आम्ही येऊ, तू कधी प्लॅन करतोय तर कर म्हणे. तर हे बघा आता इकडे यांची तयारी चालू आहे. झालं दीदी. काऊन पुसून गेली. चहा सांडून दिला का तू, आणि ते पुसून घेते तू. तुम्हाला एक सांगतोय, रोज शाळेत जाणं आवडीनं. तर आजी ही शाळेत गेल्यावर करमत का तिला. ए ए हा. आजीनं काय खाल्लं आता, काय खाल्लं, काय खाल्लं आजीनं. आजीनं आता इथे केले मेथीचे लाडू. हे माकड पाय, हे माकड कातड तसं नाही म्हणू, नुसतं आजी सोबत खेळते. आजीच्या हाताला खेळन, तोंडाला खेळन, नाकाला खेळन. भाऊ होईल आजीला, आजीला भाऊ होईल. मग दवाखान्यात कोण घेऊन जाईल. नाही नाही, दवाखान्यात कोण घेऊन जाईल आजीला मग. नाही ते मला दवाखान्यात कोण नाही, कोण नाही. मम्मी का मग मी म्हणाव का तुम्ही पप्पा. मग आजीला कसं कसं चेक करीन डॉक्टर, चेक कसं करतो. गोळ्या देईन, औषध देईल, मेडिकल देईल. आहे काय बालाजीला जायचा विषय. पण आता तिकीट भेटते का नाही. तुला यायचं का माझ्या आमच्या सोबत गावाला यायचं का, आजी सोबत घरी राहती. हा एक दोन म्हणून दाखव ना. 1 to 20 पर्यंत.
काय वाजव. ऐ! एक दोन मला दाखव. एक दोन हा. मन बरं ये. मॅडम काय शिकवते? ए मॅडम काय शिकू एक दोन तीन चार पाच सहा हा. सात हा. 9 10 टाळ्या वाजा वा 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 ए तसं करशील तर फटके देईन ना मला पाणी जास्त वैष्णवी काय करायचं आता आमच्या इथं 2 असे गोष्टी झालेल्या आहे वैष्णवीला आई तिला 2 ऑप्शन आहे हा तुला एकच आहे तुला बालाजीला जे नाही बाकी दुसरं कुठं जाणं नाही हा वैष्णवीसाठी 2 आहे एक तर तिला दाभाडीला जायचं असेल तर तिकडं जाईल नाही तर दुसरं बालाजीला यायचं असेल दोन्ही पैकी एक काय कॅन्सल करायला लागली तू बालाजीला आताच थोडी जायचं. काय सांगता येत नाही तू तिकडं जाशील ना तिकड निघन सांग काय करायचं तुला नाही जाण्यामुळे नाही ऑप्शन 2 आहे 2 ए तुला दाभाडीला जायचं का माझ्यासोबत गावाला यायचं चल जा मग बस ना चला आवरा लवकर लवकर. कोण काय करायचं वैष्णवी मग हिला काय ऑप्शन दिलं हिला म्हटलं सध्या जाऊ नको दाभाडीला आपल्याला जायचंय बालाजीला तिकडं आपले 5-6 दिवस मोडणार आहे आणि इकडं पण 8-10 दिवस जाऊन राहायचं म्हणल्यावर हे गोष्टी जमणाऱ्या नाहीये वैष्णवी एक तर तिकिटाचं आपलं कॅन्सल झालं होतं पण नंतर आपण डबल आता चालू आहे प्रयत्न करणं त्याच्यामुळं आपण बघू आता काय होतं तर कारण तिकीट पण कसं आहे माहिती आहे का डायरेक्ट बालाजीची मिळत आहे पण तिथून हैदराबादला जायचं हैदराबादला फिरायचं तिथून इकडे यायचं कशाची भाजी हे बघा इकडे वांग्याची मस्त आहे किचनवर नवीन किचनवर चालू आहे आई खाली काऊन करायला रे मग पोळे बसल्या बसल्या कशी बोर्डर घ्यायचं राहिलं ना आणखी. तर हे असे तिकीट आहे त्याच्यामुळं थोडे प्रॉब्लेम आहे तिकीट एका साईडचं मिळतं एका साईडचं मिळत नाही त्याच्यामुळं मागं पुढं चालू आहे आणि आजीची सोय आता आई घरीच ठेवायची आजीला मग घरीच राहणार. कारण वहिनी त्या म्हणे आम्ही बघू म्हणे सगळं करून घेऊ कारण ते प्रांजल आहे अवनी आहे वहिनी आहे राजू काका आहे हा डब्याचं आणि त्या वहिनीला पण सांगून ठेवू पण 3-4 दिवस व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणजे झालं आई आई शतक आता किती वेळेस फिरायला चालली तू पहिल्याच वेळ चालले फिरायला असे जात होतो 2 जण आम्ही कुठं रेल्वेने गेलो श्रीसेलमला गेलो एकदा आता आशात ना आशात तर गेलोच नाही झाली त्याला ते एकदा जेजुरीला चालू जेजुरीत जायचं नाही येणं द्यायला तर पुण्याला नेलं 3 महिने ठेवलं कुठंच नाही जाऊ ना सगळीकडे जाऊ आपण आता हे असे कामं घेतले तुम्ही आता जाणंच होतं. आता हे गुतले कामात की काही नाही मग काही नाही आई शनिवारी रात्री जर निघलं तर काय सकाळी जेजुरी दिवसभरात जेजुरी आणि संध्याकाळी वापस सोमवारी इथं जाऊ आपण जेजुरीला पण जाऊ पण एक 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 होऊ द्या आता कारण आपल्या आयुष्यात कधी कुठं फिरणं बिरणं काही होतं का सांगा हा राशनला म्हणे दरवर्षी एकदा कुलदैवताला जायलाच पाहिजे. नाही इकडं जर असे काम केले असते जाणं झालं असतं का बालाजीला कुठं कुठं चालू आहे आता हळूहळू हळूहळू नाही का कुठं नाही पुढचं आता जाय अरे पण आता बालाजीचं हुकना बालाजीला बी बजेट भरपूर लागणार वैष्णव नाही का 5,000 रुपये खर्च आहे आता तिथं ना भरपूर जण आहे कमेंट करायला लागले तू कुठं नेतच नाही तुम्ही कुठं जातच नाही पण आता यांना काय माहिती नाही का आता किचनला पण आपण किती 25-30 हजार रुपये घातले 30,000 रुपयात गेले ते 30,000 रुपये ते केलं म्हणजे नळ फिटिंग हे सगळंच आलंय आलं हा हळूहळू आपल्या ज्यानं जेवढ्या होत्या ना तेवढ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हळूहळू नेण्याचा साठी एकदा त्याच्यात 2-3,000 रुपये घालले हा ते खांडले काळे काळे दिसायचे. ज्या गरजेच्या गोष्टी ना हळूहळू त्या करणं चालू आहे फिरायचं पण आहे समजा पण ठीक आहे ना आता असं बी पद्धतशीर पाहिजे. हा आता फिरणं पण चालू आहे आणि बघू तिकीट जर भेटलं तर व्हिडिओ घेईनच मी तो नाही तर आज मला याला जायचं होतं पण म्हणलं हे बालाजीचं काय माहितीये का अक्कलकोटला आईला जायचं होतं आज तिथं 1 दिवसाचं पारायण होतं गाणगापूरला गाणगापूरला पण आई म्हणली की इकडे जायचं त्याच्यामुळे आईने कॅन्सल केलं ते नाही मग मी याला म्हणलं नको
हा चला ब्लाऊज शिव हा पटकन. वैष्णवीच्या आधी पोरगी शिकायच्या मागे मला तर वाटते. हे बघा काय शिवती. आजीचं ब्लाऊज शिवती का. वा 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 वा. चालू येतं का करता येतं का. ते पित्ती काकून चालू करून घे ना. बोर्ड जाईन पण मी तुझं तसं. त्या जर एखाद्या दिवस घरी नसल्या तू मस्त कार्यक्रम करशील. तिकडे होती ना स्वयंपाकघरात, ते आले ना मी ब्लाऊज शिवते आजीचं मी म्हटलं बाई काय करायला पाहिलं. शिवून देशील आजीचं ब्लाऊज छान छान. बस नाही येत तुला सगळं. तिथे नको खुर्ची नको तुला नाही. तू छोटी आहे ना अजून. छोटी आहे तू. तुला शाळेत जायचंय. मग त्यांच्या सोबत जायचं ना तू शाळेत. त्या पित्ती काकूला म्हणा आमच्या आजीचं शिवून द्या म्हणा ब्लाऊज. मला नाही येत शिवता. हा चल. बोट जात असतं त्याच्यात. हे बघ इथं दिसतीये का तुला सुई. ह्या सुईत बोट जात असतं. इथं बहु होईल तुला मग माहितीये का. चल. नाही येत सगळं तुला. नंतर करू आपण. चल हा आपल्या घरी मच्छी आणू आपण छोटी तुला. हा नाही बाबा त्यांची नांगोली ती आवनी दिदी घालते ना. आजीला म्हणा मी हा चल. आजीला काय म्हणा मी नंतर शिवून देते म्हणा तुमचं ब्लाऊज. पप्पा छोटी मशीन आणणार आहे म्हणा. हो ना. हे बघा या अशी कुटाने करते वैष्णवी. तो आधी ती शिकायच्या मागे येतो. आणि तिच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आहे ती सुई बी एखादी बोटात घुसन नाही इकडूनच निघल डायरेक्ट. तिच्यावर ध्यान केलं पाहिजे जरासं. कोण्या कामात असतं काय असतं. हा झाला स्वयंपाक सगळा. तर चला तिकीट कन्फर्म झाले तर मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. म्हणजे व्हिडिओ बनवून नक्कीच सांगा. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की काय करायला पाहिजे. आता सगळ्यांच्या मनासारखं तर नाही होऊ शकत. काही कमेंट करते की तू आता याच्यात म्हणतील तू एकटा जाय दोघं जा किंवा फॅमिलीला कशाला नेतोय मग आजीला कशाला घरी ठेवतोय. सगळ्या गोष्टी आहे पण आता सगळ्यांचं मन नाही जपू शकत आपण. त्याच्यामुळं थोडंफार आता ॲडजस्ट करावं लागणार आहे नाही का. हां आपली न्यायची तयारी असती पण जवळपास न्यायची तयारी असती. पण असं नाही नेऊ शकत एवढं किलोमीटर लांब. उगं दुखण्यात पडल्यानंतर हा पुण्याला गेलो तर कधी येतो बाप्पा. हा शिर्डीला पण परेशानी झाली त्यांची. बघू आता 3-4 दिवस ऍडजस्ट करते वैदिक. कारण की इथं सगळं घरच्या सारखा विषय त्याच्यामुळे त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.